लॅपटॉप अपडेट झाल्याच्या नंतर ई फेरफार मध्ये लॉग इन येतं. लॉग इन करताना काय होतं तर हा पॉपअप येतो, लॉग इन होत नाही. काय पॉपअप येतो मित्रांनो, अनएक्सपेक्शन ॲक्युएल नेम नाही, हा मेसेज येतो. आपण सर्वांनी हा मेसेज वाचलेला आहे. असा प्रॉब्लेम आल्यावर काय करावं, तर याच्यावरती काय करावं हे बऱ्याच जणांना माहिती आहे आणि बऱ्याच जणांना माहिती आहे. माझ्या बऱ्याच मित्रांनी सहकार्याने कॉल केला की यावरती काय करावं. प्रत्येकाला लॅपटॉप देऊन आम्ही करून देतो असं म्हणणं पण शक्य होणार नाही, त्यामुळे मी हा छोटासा व्हिडिओ बनवून देत आहे. तर पहा, सर्वप्रथम आपण पेजमध्ये आपली जी साईड आहे ते टाकायची. महाफेरफार एवढे टाकले नंतर आपल्याला येते साईड येते. तर पहा, प्रथम येणाऱ्या साईडला आपण क्लिक केल्याच्या नंतर असा असा एक हे येतो. तर हे पहा, अशी जर ब्लॅक साईड आली तर आपले लॉग इन होत नाही मित्रांनो. तर त्यासाठी आपण काय करायचं, आपण सुरुवातीला या थ्री डॉटवर जायचं. थ्री डॉट कुठं येत नाही तर राईट कोपऱ्यामध्ये वर येतं. या ठिकाणी थ्री डॉटवर जायचं. त्या ठिकाणाहून सेटिंगमध्ये या. सेटिंगमध्ये आल्याच्या नंतर सर्वप्रथम आपण हे मायक्रोसॉफ्ट अबाउट मायक्रोसॉफ्ट हे जे असेल ती त्यावरती क्लिक करायचं. ते पाहायचं या ठिकाणी चेक म्हणत आहे ते अप टू डेट होतं, थोडंसं अप टू डेट होतं. हे झाल्याच्या नंतर दुसरी स्टेप काय करणार आपण, या ठिकाणी डिफॉल्ट ब्राउझरवरती क्लिक करायचं. डिफॉल्ट ब्राउझरवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी ज्याप्रमाणे सेटिंग आहे हे असंच राहू द्या. हे अलाऊ या ठिकाणी अलाऊ राहू द्या ह्या साईड. आणि या ठिकाणी मित्रांनो ॲड पेज, या ठिकाणी जर सुरुवातीला काय पेज ॲड असतील तर ते तुम्ही डिलीट करून घ्या, नाहीतर या ठिकाणी ॲड करा. ॲड करताना काय करणार आपण, ती साईड ओपन केली या ठिकाणी पहिल्यांदा एवढं कॉपी करून घ्या. एवढीच एवढी साईड कॉपी करून घ्या आणि सेटिंगच्या ठिकाणी जाऊन या ठिकाणी पेस्ट करा आणि ॲड करा. जर सुरुवातीला असेल तर या ठिकाणी डिलीट पण करू शकता अशा पद्धतीने आणि ॲड पण करू शकता. ॲड केल्याच्या नंतर आपण टाकलेलं आहे मित्रांनो. आता लॉग इन, आता आपला जो हे ब्लॅक चालतं हे जर व्हाईट आलं या ठिकाणी तर आपली लॉग इन होते, नाही तर नाही. तर त्यासाठी आपण आता हे टाकलेले एकदा क्लिक करून करूया आणि डबल आपण या ठिकाणी मायक्रोसॉफ्ट आपलं आपली फेरफारला लॉग इन करू. तरी पण आहे तर आपण आता सुरुवातीला दोन्ही पण टॅब क्लोज करा. पाहण्यासाठी लॉग इन केलेलं आहे. आता या ठिकाणी महाफेरफार क्लाउड या ठिकाणी टाकलं आहे आणि ते पाहून येत आहे. हां, यावेळेस आपल्याला या ठिकाणी व्हाईट स्क्रीन आलेली आहे. हे पहा, साईडला जेव्हा व्हाईट स्क्रीन येते त्यावेळेस आपल्याला लॉग इन येते. आणि व्हाईट स्क्रीन येते केव्हा, हे आपण इंटरनेट एक्सप्लोरला सपोर्ट करत आहे. या ठिकाणी क्लिक करा, हे तुमचे दोन्ही ऑन ठेवा आणि आपली रेग्युलर प्रमाणे ID पासवर्ड टाका, DSC इन्स्टॉल करा. जर ॲक्टिव्हेट्स कंट्रोल असेल तर ई फेरफारच्या लॉग इन करताना त्या ठिकाणीच ॲक्टिव्हेट्स कंट्रोल म्हणून ते एक इन्स्टॉल करा. आपली लॉग इन